नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीट यूजी 2025 परीक्षेसंदर्भात, त्या रिझल्ट संदर्भात आणि येणाऱ्या कॉलेज विषयी संदर्भात 4 महत्त्वाचे अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 2 कॉलेज नव्याने येत आहेत, त्याचबरोबर त्याचा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झालेला आहे। त्याचबरोबर नीट यूजी 2025 च्या रिझल्ट संदर्भात मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये जी काही केस चालू आहे त्या संदर्भातले आत्ताचे लेटेस्ट अपडेट काय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील 2 कॉलेजेस असे आहेत ज्यांना NMC नी नोटीस पाठवलेली आहे। नेमके ते 2 कॉलेजेस कोणते आहेत, त्या संदर्भात त्यांना कोणती नोटीस पाठवलेली आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। विषयाला आपण सुरुवात करतोय। विषयाचा टॉपिक आहे 4 इम्पॉर्टंट अपडेट्स नीट यूजी 2025। नीट यूजी 2025 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 4 महत्त्वाचे अपडेट वेगवेगळ्या न्यूज पोर्टलवर आलेले आहेत। काय महत्त्वाचे अपडेट आहेत ते आता आपण पाहूया। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कॉलेज प्रेडिक्टर ॲप सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे। महाराष्ट्रातील जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना संभाव्य त्यांचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सनुसार कुठल्या कोर्सला ॲडमिशन होऊ शकतं याची एक पेड प्लॅटफॉर्म फीस घेऊन आम्ही त्या ठिकाणी लिस्ट प्रोव्हाइड करत आहोत। जरी तुम्ही पेड लिस्ट नाही घेतली तरी अपडेटसाठी सुद्धा हा ॲप डाउनलोड करू शकता। या ठिकाणी मिळणारे संपूर्ण अपडेट फ्री आहेत। ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातल्या, ज्या काही शासनाचे GR आहेत, जे काही वेब पोर्टलवर अपडेट येतात ते आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अगदी मोफत प्रोव्हाइड करणार आहोत। याच्यामध्ये सध्या MBBSचं राऊंड वाईज मागच्या वर्षीचं कट ऑफचं बुकलेट, ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा आपण दिलेलं आहे। BDSचं बुकलेट आहे। आज संध्याकाळपर्यंत आपण BAMSचं बुकलेट सुद्धा देणार आहोत आणि डीम युनिव्हर्सिटीचं बुकलेट त्या ठिकाणी अवेलेबल आहे, मोफत आहे। विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात। जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अँड्रॉइड ॲपची लिंक दिलेली आहे। जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर iOS लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पहिली आहे गुड न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी। 2 कॉलेज संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाचा GR प्रकाशित झालेला आहे। 2 कॉलेजला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे, त्याचा अधिकृत GR सुद्धा आलेला आहे। कोणते 2 कॉलेजेस आहेत? पहिला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट कॉलेज अहिल्यानगर, 100 सीटचं MBBS कॉलेज जे आहे याचा GR महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे आणि 430 बेडेड हॉस्पिटल असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर याचा ऑफिशियल GR शासनाच्या वेबसाईटवर आलेला आहे, त्यामुळे ह्या कॉलेजचा ओपनिंग होण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झालेला आहे। दुसरं कॉलेज आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव, म्हणजेच एक गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज म्हणजे BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे। 50 सीटसाठीचा GR त्या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये कमी होते। याच्या अगोदर 4च गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज होते, आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने हे 5व्या डेंटल कॉलेजला मान्यता दिलेली आहे। ही एक चांगली आणि आनंदाची गोष्ट नीट यूजी 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे। पुढचं महत्त्वाचं अपडेट आहे की मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये नीट यूजी 2025 च्या रिझल्ट संदर्भात एक त्या ठिकाणी प्रकरण चालू आहे। त्या प्रकरणाचं काय अपडेट आहे ते आपण पाहूयात। मध्य प्रदेश हायकोर्टाने नीट यूजी 2025 च्या रिझल्टवर, संपूर्ण रिझल्टवर स्टे आणलेला होता, परंतु भारत सरकारने त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडल्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टाने बाकी देशभरातील रिझल्टवरचा जो काही स्टे आहे तो उठवलेला आहे। परंतु या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मध्य प्रदेश हायकोर्टाने मध्य प्रदेशमधले जे काही 11 सेंटर आहेत लाईट नसल्यामुळे प्रभावित झालेले होते नीट परीक्षेच्या दिवशी, त्या विद्यार्थ्यांसंदर्भात नीटचा जो काही रिझल्ट आहे त्या संदर्भातले काही अपडेट्स आणि काही सुनावणी त्या ठिकाणी झालेली आहे। पुढची महत्त्वाची अपडेट आहे की या प्रकरणाची पुढची जी काही कार्यवाही आहे ती 26 मेला कोर्टामध्ये होणार आहे आणि या दिवशी आपल्याला कळणार आहे की त्या 11 सेंटर बाबतच्या विद्यार्थ्यांचा हायकोर्ट काय निर्णय घेतं आणि त्यांच्या रिझल्ट संदर्भात काय अपडेट्स येतील ते आपण आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। हे दोन्ही कटआउट तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी वाचू शकता। त्याच्यानंतर पुढचे अपडेट आहे MBBS ची फी 4.5 वर्ष का 5 वर्ष, म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने MBBS ला ॲडमिशन घेतलं तर त्याची ऑफिशियल फी 4.5 वर्षाची असते।
का 5 वर्षाची असते, या संदर्भातला डाऊट क्लिअर करण्यासाठी एनएमसीने DY पाटील मेडिकल कॉलेज जे आहे त्यांना एक नोटीस पाठवलेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली होती, असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी 5 वर्षाची फीस विद्यार्थ्यांकडून आकारली जात आहे आणि रूलनुसार कॉलेजला 4.5 वर्षाची फीस घेणं बंधनकारक आहे। तशा प्रकारची ही संपूर्ण न्यूज आलेली आहे आणि या ठिकाणी न्यूजचं टायटल तुम्ही बघू शकता, MBBS फीस फॉर 5 इयर्स इन्स्टेड ऑफ 4.5 DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे अंडर NMC स्कॅनर। म्हणजेच NMCच्या ऑब्झर्वेशनमध्ये हे आता कॉलेजचं प्रकरण चालू आहे। 4.5 वर्ष का 5 वर्ष, तर MBBSची जी काही ऑफिशियल फीस आहे गव्हर्नमेंटची, जर आपण ऑफिशियल ज्या नोटीस बघितलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कॉलेजला 4.5 वर्षाची फीस विद्यार्थ्यांनी द्यायची आहे। काही कॉलेजेस 5 वर्षाची फीस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आकारली जातात। हे एकच कॉलेज नाही, बरेचसे असे कॉलेज आहेत, बरेचशा कंप्लेंट आल्याचं सुद्धा याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी संबंधित कॉलेजला आता नोटीस पाठवण्याचं काम सुद्धा चालू आहे। हे एक महत्त्वाची अपडेट आहे। त्याच्यानंतर पुढचा अपडेट आहे NMC नोटीस टू भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे। म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन जी काही रेग्युलेटरी बॉडी आहे भारत सरकारची, जे MBBS ॲडमिशन त्यानंतर विद्यार्थ्यांचं MBBS झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं लायसन्सचं जे काम करतं, ते नॅशनल मेडिकल कमिशननी अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणेला नोटीस पाठवलेली आहे। त्या संदर्भातल्या 2 वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। लोकसत्तामध्ये एक बातमी आलेली आहे, त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे, वैद्यकीय महाविद्यालय बंद का करू नये, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नोटीस। म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज हे सेमी गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज आहे, महाराष्ट्र राज्यातील चांगलं मेडिकल कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ सुद्धा जास्त असतो पुणे या ठिकाणी असल्यामुळे, त्यामुळं ह्या कॉलेजला बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छितात। त्याच कॉलेजला आता नोटीस आलेली NMCची, कशा संदर्भात की कॉलेज बंद का करू नये अशा प्रकारची नोटीस आल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। आणि इकडे सकाळची न्यूज तुम्ही बघू शकता, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता धोक्यात, अशा प्रकारचं टायटल सकाळी या ठिकाणी दिलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते आपण वाचूया। पुणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नाही, हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर आवश्यक प्राध्यापक उपलब्ध नाहीत, हा दुसरा मुद्दा। विद्यार्थ्यांना काही विषय शिकण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये जाये करावी लागते। म्हणजेच काही विषय शिकण्यासाठी त्या ठिकाणी त्या कॉलेजचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कंप्लीट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवडमध्ये जाये करावी लागते असं त्यांनी बातमीमध्ये म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये आणखी पुढे डिटेल जर आपण गेलो, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नाही, आवश्यक प्राध्यापक उपलब्ध नाहीत, विद्यार्थ्यांना काही विषय शिकण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये जाये करावी लागते, महाविद्यालयाच्या आकृतिबंधाला मान्यता नाही, अशा अनेक त्रुटीवर नॅशनल मेडिकल कमिशनने म्हणजेच NMCने बोट ठेवले आहे। या त्रुटी दूर करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने वैद्यकीय महाविद्यालय बंद का करू नये अशी गंभीर नोटीस रुग्णालय व्यवस्थापनाला पाठवली असल्याची माहिती माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। ही बातमी तुम्हाला सकाळमध्ये सुद्धा पाहायला मिळते। म्हणजेच एका बाजूला महाराष्ट्र राज्यामध्ये 2 नवीन कॉलेजेसची स्थापना होत आहे, तर दुसऱ्या बाजूला 2 महाराष्ट्र राज्यातले कॉलेजेस आहेत MBBSचे, ते NMCच्या स्कॅनरमध्ये आलेले आहेत। या प्रकरणातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण आपल्या YouTube चॅनलवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।